राज्यात मान्सूनला झालेल्या विलंबाचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागलाय। अनेक भागात हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली असून जनावरांच्या खाद्याचा प्रश्न गंभीर बनलाय। चाऱ्याअभावी शेतकऱ्यांना सुका चारा वापरण्याची वेळ आली आहे। यामुळे जनावरांच्या आरोग्यासह दूध उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। वाढता खर्च आणि चाऱ्याची टंचाई यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। दरवर्षी जूनच्या पहिल्या सुरुवातीला किंवा जूनच्या आधीच सुरुवातीच्या आधीच पाऊस पडत असतो. पण ह्या वर्षी काय अद्याप अजूनही पाऊस नाही. जून पार संपत आला तरी अजूनही पाऊस नाहीये. आणि शेतकऱ्याला गायांसाठी अखेरला नदीन सुका चारा घालायची वेळ आली, कारण की विहिरींना पाणी आता आटलंच आहे म्हणायचं. आणि नदींचे पण पाणी आटले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची याच्यामध्ये खूप नुकसान होत आहे। वेळेवर पाऊस न झाल्यास चारा टंचाई आणखीन वाढण्याची शक्यता आहे। पशुधन टिकवण्यासाठी आणि दूध उत्पादन कायम राखण्यासाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत। ठिकाणी पाऊस नसल्यामुळे दुधाचे दर पण कमी जास्त होत आहेत आणि जनावरांना चारा पण आम्हाला विकत घ्यावा लागतो। पाऊस नसल्यामुळे शेतीत पण उत्पन्न आता थोडं कमी निघत आहे आणि काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे खूप हलाखीची परिस्थिती तयार झालेली आहे। दुधाचे दर कमी जास्त आता पशुधन आहे, यात आम्हाला दुधाचे दर कमी झाल्यामुळे थोडंसं हानी बसत आहे। त्यामुळे पाऊस नसल्यामुळे खूपच या ठिकाणी हे झालेलं आहे। दरम्यान पावसाची प्रतीक्षा कायम असताना शेतकऱ्यांच्या नजरा आता मान्सूनकडे लागल्या असून लवकरात लवकर पाऊस बरसावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।